राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आपल्याबरोबर आहेत. सत्तार साहेब, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर आता या संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा आहे आणि त्यात तुमचं नाव चर्चेत आघाडीवर आहे. नाही, खरं म्हणजे सन्माननीय पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्याच्यावर जबाबदारी देतील ते संभाजीनगरचे पालकमंत्री होतील. शेवटी मुख्यमंत्र्यांना राज्य चालवताना पक्ष चालवताना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतं आणि मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो पालकमंत्री होईल. पण तुमच्याशी काही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली का? तुमची इच्छा आहे का? नाही, हे पहा, इच्छा कोणाची नसते ते तर गोष्टी आहे, परंतु अशा या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्याशी ज्यावेळेस चर्चा करल निश्चित आपण त्यावेळेस मी त्यांना जिल्ह्याच्या भावनामध्ये त्यांच्या मनामध्ये काय राज्य चालवताना दोन पक्ष सन्माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहे, यांच्याशी विचारविनिमय करून जो तो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य राहील. पालकमंत्री पदावरती भारतीय जनता पार्टीने दावा सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणचा खासदार आम्ही बहुमताने निवडून दिलेला आहे, त्यामुळे आता हे पालकमंत्रीपद आमच्याकडे द्यावं. नाही, मला तर वाटतं संभाजीनगरचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच राहील. याच्यामध्ये कुठेही चर्चेचा किंवा याच्यावर चर्चा करण्याचीही गरज नाही आणि त्यांना दावा करण्याचीही गरज नाही. हे 101% हा जो जिल्हा आहे तो सन्माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचा आहे. त्यांचा खासदार आहे, त्यांचे 5 आमदार आहे. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं त्यांना ही मागणी बी करू नये आणि आमच्या पक्षाने हे आता आहे 100 दिवस, या 100 दिवसासाठी आपला शिवसेनेचा कोणत्याही मलाच पाहिजे असं मी कधीही बोलणार नाही, पण जे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील पालकमंत्रीच्या बद्दल तो निर्णय सर्व मान्य करतील. सध्या रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर ते तुमच्यावरती बिछूट आरोप करायला सुरुवात केलेली त्यांनी. काय उत्तर आहे तुमचं? हे योग्य वेळी मी ते उत्तर देईल आणि त्या उत्तराची प्रतीक्षा तुम्हीही करा. आज मला कोणताही कॉन्ट्रसी कोणाशी करायचं नाही. आम्ही 25 वर्ष या तालुक्याने त्यांना अनेक वेळेस मतदानाची लीड दिली आणि बहुमताने निवडून दिलं. आता ही जी ज्या ठिकाणी मी आहे हे खोरा तुम्ही कधी पाहिला आमच्या मतदारसंघाचा शेवटचं गाव आहे आणि या शेवटच्या गावामध्ये चारू तांड्यामध्ये मी बसलेलो आहे. तर हे जनसंपर्क तुमच्या समोर मी लोकांना विचारलं, तुमच्या समोरच, तुमच्या पाठीमागं नाही. तर लोकांनी काय उत्तर दिलं, मी मतदान कोणाला करायला सांगितलं आणि त्यांनी कोणाला केलं याचंही उत्तर तुम्हाला इथे जनता जनार्दन समोर मिळतोय. माझा समाजाचा माझा जातीचा एकही मत या गावात नाही, एक बी नाही आहे. आणि हे जे मतदान करणारे सर्व जाती धर्माचे मेजर पार्ट जो आहे या ठिकाणी बंजारा समाज आहे, सेकंड पार्टमध्ये मराठा समाज आहे, त्याच्यानंतर मागासवर्गीय समाज आहे, त्याच्यानंतर अनेक छोटे छोटे समाज मिळून या मतदारसंघाची रचना झालेली आहे. आणि अशामध्ये कोणी माझ्यावर बेछूट आरोप करताना स्वतःचा आपण पहिले आपला काय चुकलं, कुठं चुकलं, कशामुळे चुकलं हे अभ्यास करायची गरज आहे. आता अयोध्यामध्येही भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला, त्याचे कारणं काही मी तिथे जाऊन काही प्रचार केला नाही आणि स्वतःच्या त्यांच्या भोकरदन मतदारसंघामध्ये मी पहिलेच बोललो तिथेही ते मायनस आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेनेनी आपल्या ज्या यथाशक्ती काम करायची ते केलं. 17 सभा घेणारा मी पहिला आमदार आहे का मंत्री आहे का ज्यांनी 17 सभा त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्या. 24 घंट्यामधून 14 तास त्यांचे जवई, त्यांचे जिल्हा प्रमुख माझ्या घरी माझ्या ऑफिसमध्ये राहायचे, माझ्या बंगल्यावर राहायचे. तरी अशा पद्धतीमध्ये हरल्यानंतर मला असं वाटतंय की मी पहिला माणूस आहे. 100 मताने सिल्लोड विधानसभा हरलो होतो, 100 मताने, पण कोणावर बी मी आरोप केला नव्हता. ते 1 लाख मताने हरलेले, लाख मताच्या पुढे हरलेले, कोणावर बी आरोप करून त्यांच्या मनाला समाधान वाटत असेल तर त्यांनी त्यांचं समाधान करून घ्यावं. या पराभवाला तुम्हाला जबाबदार धरण्याचा हा प्रयत्न वाटतोय का तुम्हाला? मला काय वाटतंय, जे कोणाला काय वाटतंय ते त्याला जे वाटतंय त्यांनी ते करावं. मी सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे आणि मी इतका मोठा पुढारी नाही आहे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा लोकसभेमध्ये कोणाला पाडण्याची ताकद माझी नाही आहे. परंतु काही लोक मला तितका शक्तिमान मानत असेल तर ते त्याचा धन्यवाद मानायला पाहिजे. तुम्ही जे टोपी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं तर ते म्हणतात की त्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी जरूर जाईन. साहेब, मी काय बोललो होतो, 2014 मध्ये मी टोपी घातलेली आहे आणि 2014च्या नंतर 19चं इलेक्शन झाला, त्यांच्यामध्ये मी त्यांचा प्रचार केला. 1 लाख मताची लीड दिली, 87,000ची लीड आणि नोटा मिळून हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस केलं.
तर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही निवडून आणतो त्यावेळेस ते त्यांचा स्वतःचा क्रेडिट घेतात, पडले आम्हाला जबाबदार धरतात. परंतु टोपीचा कार्यक्रम हे जग जाहीर आहे. जगामध्ये देशामध्ये जितके चॅनलने पाहिलेलं आहे ते होणार. विधानसभेच्या नंतर तुम्हालाही निमंत्रण देऊ TV9ला आणि तुम्हालाही बोलू. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सिल्लोड भारतीय जनता पार्टीकडून आता तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका शहराध्यक्षांनी पत्र दिले की मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावं कारण त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यात. झिरो बजेटच्या लोकांची चर्चा तुम्ही बी करावी. मला तुमचं आश्चर्य वाटतं. पहिले ज्यांना स्वतःला 10 मत बी नाही आहे त्यांची बी चर्चा मी करू. अरे मी राज्याचा मंत्री आहे, 30 वर्षापासून मी राज्य चालवतो. अरे त्या खडकूछाप लोकांचं मी उत्तर दिलं तर मग तुम्ही त्या खडकूछापाकडून करून घ्या. खडकू बी नाही ना यार, खडकूछाप एखादा ठीक आहे मोठा माणूस असेल त्याच्याबद्दल मी बोलू शकतो, पण एक खडकू माणूस खडकूच्या बद्दल बोलावं तर धन्य आहे. तुम्ही बी ते बी धन्य आहे. मग आता हा सगळा त्याच्या मायला रावसाहेबांनी लावला. हा मी सांगतो तुम्हाला, शिवाय दिल्या होत्या सर्व लोकांची सपोर्ट त्यांनी. तरी हे जे चाललेलं आहे तुम्ही हे सर्व बंद करा. मला कोणाच्या बद्दल बोलायचं नाही. माझा जो निर्णय आहे तो सर्वसामान्य जनतेसमोर आहे आणि त्यांनाही त्यांची जागा माहीत पडेल, मलाही माहीत पडेल. शिवाय त्यांनी दिलेल्या आहे, मी नाही दिल्या त्याला. ते बी लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले दिल्या, सर्वांच्या समोर दिल्या. तेच आता त्याला त्यांनी सांगितलं की हे माझं काम करत नाही. हे रावसाहेब दानवे साहेबांनी सांगितलं मला. बरं, आता विधानसभा काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर तुम्ही प्रचंड कामाला लागलेले दिसताय. तुम्ही अत्यंत दुर्गम गाव आहे हे, तुमच्या शहरापासून साधारण 100 किलोमीटर लांबीवर. त्या गावामध्ये येऊन तुम्ही छोट्या छोट्या बैठका घ्यायला सुरुवात केल्यात. प्रत्येक व्यक्तीला पर्सनली बोलताय. तुम्ही यांनाही यांच्या इमानदारीने विचारून घ्या की मी प्रत्येक वेळेस येतो का नाही येतो. मी प्रत्येक वेळेस महिना 2 महिने 15 दिवस मी माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक माणसासोबत राहतो आणि माझा त्यांचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणून तर हे सर्व दुखणं आहे. आणि मी आज नाही, याला विचारा. अरे छोट्या गावमध्ये मी लग्नाला 50 वेळेस 25 वेळेस यांचे गाव मिटिंगा, छोटे काम, अधिकारी यांना घेऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करतोय. मी राजकीय पुढारी रेडीमेड नाही आहे. सोन्याच्या चमच्याने दूध पिऊन पुढारी झालेलो नाही. सर्वसामान्य गोरगरिबाच्या कामासाठीच करतो, म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. ते जे तुमच्या पराभवाचे स्वप्न बघतायत ते शक्य नाही. बरं, इतके लोक आहेत, हे पुरा गाव इथे जमलेला आहे. यांना विचारा तुम्ही मतदान मला करणार का मला जे पराभव करणार आहे त्याला करणार? बोला बरं तुम्ही. अरे एक बी मुसलमान नाही इथे. हे शेवटचं गाव आहे. हे गाव मी तुम्हाला सांगतो, मी कधी कुत्रा निशाणी घेतली तरी मतदान करणार लोक. कारण की मी या लोकांची सेवा करतो, गरीबाचा संपर्क करतो. आणि हे शेवटच्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या टोकामधले लोकांचे हाल असेल तर मग सिल्लोडला विचारायची गरज आहे का? मी सकाळी 7 वाजता सुरू करतो तर रात्री 12 वाजेपर्यंत जनसंपर्क करतोय. म्हणून मला मतं देण्याचा लोकांची घाबरट तीच आहे. आता विधानसभात पहा कोण कोणाचं काय होतं आणि कसं होतं. विधानसभा काही फार दिवस नाही, 100 दिवसानंतर विधानसभा आहे. हे जयदत्त हे सूर्य कोण पाडतो आणि कोण निवडून येतो हे सर्व माहीत पडेल. पण खडकूछाप लोकांच्या गोष्टी माझ्यासोबत करायच्या नाही. तुमच्या एका कार्यकर्त्यांकडून काही कार्यकर्त्यांकडून अशा पोस्ट व्हायरल झाल्यात की 70 सीटला जर तुम्ही अडचणीत आलाल तर 70 सीट भारतीय जनता पार्टीला सिल्लोडमधून हद्दपार करतील. अरे बाबा, मी आज एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वासू कार्यकर्ता आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी बी भारतीय जनता पार्टी शिवसेना सोबत आहे. माझा खुल्ला बोललेलो, मी कोणाला घाबरत नाही कधी. का घाबरत नाही? का मी रोज 18 तास 20 तास काम करतो, 12 तास 15 तास काम करतोय. जनसंपर्क मी जे करतो 2 तास बी मिळालं तर 2-2 गावं 3-3 वाड्या वस्त्या तांडे करतो. म्हणून मी कोणाला हद्दपार करायचं नाही. मला माझी हद्द जी आहे ती जनता जनार्दन ज्यांची हद्द आहे ते बी त्यांची बी हद्द आमच्या बाजूलाच हद्दी असतात. त्यांना कळलं ते कोणाकोणाच्या हद्दी कुठं चालतात आणि कुठं संपतात. तर हे होते अब्दुल सत्तार यांनी सगळ्या प्रश्नांची आपल्या आक्रमक शैलीत उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की पालकमंत्रीपदी ज्या कोणाची वर्णी लागेल ते आम्हाला मान्य असेल. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.